1 वर्षाचा करार, अटी वाचून घे। आज लग्न आणि 12 महिन्यानंतर परस्पर संमतीनं घटस्फोट। जोपर्यंत आमच्याकडे असशील तोपर्यंत तुझी सुरक्षा, निवारा, मानमरातब आमच्यावर। माध्यमांसमोर मौन, कोणताही उपद्रव नाही। डोळे उघडून नीट वाच आणि सही कर। सही केलीस तर तुझ्या घरच्यांचा मान वाचल। तुझ्या बहिणीचा संसार डगमगणार नाही, तुझं नाव चिखलात वडलं जाणार नाही। पण जर का सही केली नाहीस तर उद्या प्रश्नांच्या प्रकाशझोतात येशील। लोक, कॅमेरे, कोर्ट कचेऱ्या, घरच्यांची सामूहिक आत्महत्या। हे सगळं होईल, पण सोहळा काही थांबणार नाही। तो तर होणारच। दहा मिनिटं आहेत तुझ्याकडं। खर तर तुझ्याकडं काही पर्याय उरला नाहीये, पण तरी निर्णय तुझा। एक गोष्ट लक्षात ठेवा धनंजयराव, ऐन वेळेला जर काही लफडं झालं ना तर भर मांडवातून मी माझ्या पोराला घेऊन निघून जाईन। तुझ्यासाठी सगळं करू। अरे तुमच्या दोघींच्या भल्यासाठीच तर माझं काळीज तुटतंय ना ग। सुमन, हे बघ, तू म्हणत असशील ना तर मी आत्ताच्या आत्ता परेशरावाकडे जातो, त्याला पुढे हात जोडतो, पाय पडतो, वाटलंच तर ना मी त्याच्या पुढे नाक घासून माफी मागतो। मी हवं तर मी गाव सोडून कुठेतरी निघून जाते। मी लांब निघून जाते। मी तिकडे जाऊन नोकरी करते। मी नोकरी करून नाही झालं तर नाही झालं ना लग्न। मी जातो, समज करून येतो, सगळं जुळवून आणीन मी। आणि नाही ना जुळवता आलं मला तर सरळ विष घेऊन जीव संपून टाकीन। नाही तर काय करू मग मी?
चांगलंय. वैदे, ए बाळा, काय बोलणं झालं तुमच्या आतमध्ये? हा, सगळं व्यवस्थित बोललीस ना तू? काय म्हणली तुला ती माजुरडी माई? ए बाळा, अगं तू बोलत का नाहीस? त्यांनी लईच पान उतारा केला ना ग तुझा. काळजी करू नको, मी बघतो तिच्याकडे. तिच्या तर ना, तुम्ही समजताय तसं काहीही झालेलं नाहीये. आपण घरी जाऊया का? अगं पण बाळा, तुमचं काय बोलणं झालं काय नाही मला कळलं पाहिजे ना. मी घरी जाऊन तुम्हाला सगळं सविस्तर सांगते ना, प्लीज. तू असं कर, तू जाय पुढं, मी मी आलोच. पप्पा तुम्ही उगाच का? अगं नाही ग बाळा, तू काही काळजी करू नको. मी काय त्यांच्या संग वावगं बोलणार नाही. तू काळजी करू नको. ए, तुझा विश्वास आहे ना तुझ्या पप्पांवर? आहे ना? हा, खरंच मी त्यांना काय वावगं बोलणार नाही. हा, जा घरी जा.